नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनर्ष एकदा तुमचे लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे घोषणा केलेली आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9+10 त्याला या ठिकाणी वितरणाला म्हणजेच की तयारी सुरू झाली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला महत्त्वाची कोणती कामे करायची आहेत आणि खऱ्या अर्थानं नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट नवीन अपडेटसाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच कारणामुळे अनेक शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते। शेतकरी बांधवांनो, नाराज सुद्धा का होणार नाहीत, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला मागील 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी विलंब होतोय। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आता या विलंब होत होता परंतु आता पूर्णपणे निधी उपलब्ध झाला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी सुरू झालंय आणि आता शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतका विलंब केलाय, मग आमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा जमा होणार का? तर आता होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला, ए टू झेड माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 ते 3 कामे पूर्ण असतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं देण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ती महत्त्वाची तुमची कामे पूर्ण आहेत का हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं, आजपासूनच या ठिकाणी पहिला टप्पा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 19 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्ही नाचू लागणार आहेत, कारण की आता तुमच्या खात्यावरती आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय आणि एकत्रपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की इथून मागे तुम्हाला एकत्रपणे नमोचे 2 हप्ते कधीही मिळालेले नाहीयेत, परंतु सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्यामुळे आता सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत 4000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं आपण हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं आपण हे देखील पाहणार आहोत की महत्त्वाची तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच आपण 19 जिल्ह्यांची यादी जाणून घेणार आहोत। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून या 19 जिल्ह्यामध्ये शिक्कामोर्तब करण्यामध्ये आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने डीबीटी प्रणालीद्वारे पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत वाटप होणार आहे। त्यामुळे आता कसली काळजी, कसली चिंता करू नका, फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का, त्यासोबत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण आहेत का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती शेतकरी बांधव पात्र आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र हे देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, फक्त 1 ते 2 मिनिट वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तुमच्या खात्यावरती नमो
शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले पाहिजे, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले पाहिजे, काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बँक खात्यावरती जमा झाले पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाची कामे देखील करावी लागणार आहेत, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेऊया. त्यानंतर पुढे आपण शेतकरी बांधवांनो अर्ध्या मिनिटामध्येच या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सुद्धा समजून घेणार आहोत. आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, खऱ्या अर्थानं ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो, ज्या शेतकरी बांधवांना आताच मागील काही दिवसांपूर्वी म्हणजेच की 1 ते 1.5 महिना झाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. जर का पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो जमा झाला असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालाय का हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबत तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत का हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत. आता तुमच्या मनात असा देखील प्रश्न खऱ्या अर्थानं उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांचं नेमकी काय आहे. तर शेतकरी बांधवांनो पहा, खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू केलेली आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला 6000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिले जातात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा दर वर्षाला या ठिकाणी 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजना ही म्हणजेच की केंद्र सरकारची आहे, नमो शेतकरी योजना ही आपल्या राज्य सरकारची आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता नेमकी म्हणजेच की कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे तुमची अपूर्ण राहिल्यानंतर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही आणि कोणती कामे तुम्ही पूर्ण असल्यानंतर किंवा पूर्ण करत असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. ते थोडक्यात कामे समजून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत ते थोडक्यात समजून घेऊया. तर पहा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय डीबीटी द्वारे या ठिकाणी वितरण कोणत्या योजनांचं होतं आणि त्यामधीलच नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे. या कारणामुळे डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक असते अशा शेतकरी बांधवांना डीबीटी द्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी आणि 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला आधार बँक खात्याशी हे म्हणजेच की लिंक करायचं आहे. जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम भेटणार आहे, हे सुद्धा शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. नाहीतर तुमचं जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा देण्यामध्ये येणार नाही. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की तुमची ई केवायसी झाल्यानंतर आता शेतकरी आधार बँक खात्याशी झाल्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल, शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे, जर का तुमची अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांसाठी खरोखर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता पूर्णपणे रक्कम जमा झाली पाहिजे तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला ई केवायसी सुद्धा आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्या. आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो कोणते 19 जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो 4000 रुपये रक्कम ही तुमच्या खात्यावरती आजच पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण 19 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर आता 5 शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी. ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यायचा आहे.
शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी तुम्ही अद्याप देखील काढलेलं नसेल, बनवलेलं नसेल, तर तुमची शेतकरी ओळख या ठिकाणी बुडते. तुम्ही शेतकरी ओळखले जात नाहीये. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र असतात आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नाहीये असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अपात्र केले जातात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्यासाठी तुमचं फार्मर आयडी सुद्धा काढलेलं असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेला आहे असे शेतकरी बांधव म्हणजेच की पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेला नाहीये असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. त्यामुळे फार्मर आयडी जर का काढलेलं नसेल तर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी लवकर बनवून घेऊ शकता. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलंच असेल कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता चला जिल्ह्यांची नावे सांगतो. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, नीट लक्ष देऊ नाही का. जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पुढील टप्प्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. फक्त 19 जिल्ह्यामध्येच आज या ठिकाणी वाटप होणार आहे. या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता खुश खबर या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, नक्की चेक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल. खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती नेमकी केव्हा रक्कम जमा होणार, आमच्या जिल्ह्यावरती नेमकी केव्हा शिक्कामोर्तब सरकारच्या माध्यमातून होणार. तर आता बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर धुळे. चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल, चंद्रपूर धुळे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9+10 हप्त्याची, त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आमच्या खात्यावरती नेमकी केव्हा रक्कम जमा होणार. तर आता ही तुमची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपलेली आहे बुलढाणा किंवा धुळे मधील. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यावरती शिक्कामोर्तब झाला असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता तुम्हाला सुद्धा कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर कोल्हापूर, लातूर. कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं आता शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्णपणे म्हणजेच की प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रपणे दिले जाणार आहे. त्यानंतर नागपूर, नांदेड. नागपूर, नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूर, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून जमा होणार आहे. सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे. सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या सुद्धा जिल्ह्यावरती शिक्कामोर्तब झाला असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिकडून बटन दाबले की इकडे तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्येच या ठिकाणी आजपासून रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कसली काळजी, कसली चिंता पूर्णपणे करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम, यवतमाळ. वाशिम, यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वाशिम, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची
तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे दिले जाणार आहे. तुम्ही सुद्धा प्रतीक्षेमध्ये होता, परंतु आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी पुणे रायगड. परभणी पुणे रायगड मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड भंडारा. बीड भंडारा मधील शेतकरी असाल, बीड भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, मी सांगितलेली तुमची जर का कामे पूर्ण असतील तर आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.